नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंगचे 30 आहे. तर मैत्रिणींनो, काल मी जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता प्रिन्सेस कट डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं, तर तो रिक्वेस्टेडच व्हिडिओ होता. बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की डायरेक्ट कपड्यावरती तुम्ही दाखवा. तर म्हटलं चला हे पण आपण त्या पद्धतीने दाखवूया, जेणेकरून त्यांना स्वतःच्या पद्धतीने कटिंग करता यावं यासाठी. तर मी शूट केला, खूप छान पद्धतीने शूट केला, पण एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम झाला कळालं नाही. तर पूर्ण व्हिडिओ ब्लर ब्लर दिसायला लागला. मग खूप वेळ दिला होता आणि म्हटलं तुम्हालाही त्याचा खूप छान फायदा होईल असं मनापासून आतून खूप वाटत होतं. त्यासाठी मी तो शूट केला होता. पण शूट मी जेव्हा चेक केला व्हिडिओ तो खूप छान होता, पण ज्यावेळेस एडिटिंगला घेतला त्यावेळेस पूर्ण तो ब्लर झाला. मग मला वाटत होतं नको टाकायला, पण परत मी विचार केला असू दे, आता एवढा शूट केलाय तर निदान थोडाफार तर फायदा होईल, म्हणून मी परत अपलोड आपल्या चॅनलवरती केलेला आहे. तर मैत्रिणींनो, सॉरी, तो कसा ब्लर झाला मला खरंच कळालं नाही. तर म्हटलं पुन्हा आपण आता नव्याने अनेकदा दाखवूया. तर आज मी डार्क कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. तर चला आपण वेळ न वाया घालवता करूया सुरुवात. तर मैत्रिणींनो, आपण आता करूया सुरुवात. तर बघू शकता हे मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. तर थोडंसं डार्क घेतलेलं आहे, म्हणजे डबल मी कापड केलेलं आहे. तर बघू शकता बंद बाजू माझ्याकडे आहे आणि सुट्टी बाजू त्या साईडला आहे. तर आपल्याला काय करायचं, तर 36 साईजचा प्रिन्सेस कट डायरेक्ट आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला 13 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे. तर आपली ना 14 इंच उंची. तर हा पाठीमागचा भाग आहे. अगोदर पाठीमागचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण फ्रंट साईडचा भाग कटिंग करणार आहोत. तर त्याच्यानंतर बघू शकता इथे आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच, म्हणजे शोल्डर आहे 12, तर आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच. त्याच्या निम्म घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मुंड्याचं माप आहे 6 इंच. त्याच्यानंतर बघू शकता इथून आपण 9 चौक 36 चौथा भाग टाकणार आहोत छातीचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच मार्जिन. हे बघू शकता. आता आपण पाठीमागच्या आधी भागाचं कटिंग करणार आहोत. 1.5 इंच आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. तर हे बघू शकता. आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता पाठीमागचा जो गळा आहे ना तो आपला 9 इंच. त्याच्यानंतर आडे जे आहे ना ते आपले 3 इंच. त्याच्यानंतर आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा समजावून सांगते. त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे टक्स 4.5 इंचावरती उंची घ्यायची आपल्याला 5 इंच आणि स्ट्रेट असं आखून घ्यायचं आहे. इकडं अर्धा इंच, इकडं अर्धा इंच. तर बघू शकता मी घेतलेली आहे उंची ब्लाऊजची, जे की 13 इंच होती, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे, 14 इंच उंची येते. त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 6 इंच, म्हणजे 12 इंच आहे, त्याच्या निम्म 6 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आडे घेतलेला आहे मी 3 इंच. गळ्याची उंची घेतलेली आहे मी 9 इंच. 9 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही असा बॉक्स करून घ्यायचा आणि जो तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे ना त्यामध्ये तुम्ही देऊ शकता चौकोनी, ग्लास बी, पण त्यासाठी आपल्याला अगोदर चौक आखून घेणं गरजेचं आहे, तरच आपला आकार गळ्याचा ॲक्युरेट आणि व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर आपण बघू शकतो हा 1.5 इंचावरती आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावरती देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता 36 चेस्टचा हा ब्लाऊज आहे. 9 इंच चौथा भाग येतो प्लस 1.5 इंच त्यामध्ये मी मार्जिन घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. आपल्या आवडीवर हे मार्जिन असतं, ते आपल्या आवडीवर असतं. कुणाला जास्त आवडतं, कुणाला कमी आवडतं, तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. अगोदर मी पाठीमागच्या भागाचं सर्व मार्किंग केलेलं आहे. आता हा भाग आपण फ्रंट साईडला ठेवून फ्रंट साईडचं आपण मार्किंग करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं अगोदर आपल्याला, तर आता आपण काय करणार आहोत, हे जे कटिंग केलेलं आहे ना पूर्ण बघू शकता गळ्याचं कटिंग केलंय मी, मुंड्याचं कटिंग केलेलं आहे. तर आता आपण पाठीमागचा भाग पुढच्या भागावरती असा, म्हणजे पुढचा भाग आता कटिंग करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे हे बघू. आणि आपल्याला इकडे थोडी जागा सोडायची आहे, जेणेकरून आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे. त्यासाठी
तर फ्रंट साईडचा गळा आहे ना तो आपला आहे 6 इंचावरती. आहे असं अगोदर आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रंट साईडचा गळा आपला 6 इंचावरती आहे. त्याच्यानंतर मुंड्याचा आकार जसा आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं पण असंच मार्किंग करायचं आहे. तर इथून असं पूर्ण आहे असं अगोदर आखून घ्या, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. हा पाठीमागचा भाग या कापडावरती ठेवायचा. पुढचा भाग आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पुढचा गळा 6 इंचावरती घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मुंड्याचा आकार आता कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, असं स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आणि जर फ्रंट साईडचा मुंडा आहे ना तो 1 इंचावरती आपला येतो. त्यासाठी आपल्याला असं आतून आपल्याला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. कारण आतून का घ्यायचं आहे, तर बराच वेळा आपले ह्या साईडला रिंकल्स येतात, त्यासाठी आपल्याला आतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य करायचं आहे. आणि मध्याचा बरोबर हा पॉईंट आणि हा पॉईंट धरायचा, इथं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 4 इंचावरती आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच घ्यायचं आहे. आणि 1 इंच जे आपण तिथं टक्ससाठी घेतलंय ना त्यासाठी इथे 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. ह्या पण साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. थोडस अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता मी काय काय केलंय पुन्हा तुम्हाला एकदा सविस्तर सांगते. तर हा भाग आहे ना पाठीमागचा हा ठेवलेला आहे, पुढच्या भागावरती आहे असं मार्किंग करून घेतलेला आहे. जसं मुंड्याचा आकार आहे तसं बाकीचं इथला आकार सगळं तसं आहे असं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडचा मी मुंड्याचा आकार दिलेला आहे, म्हणजे 1 इंचावरती दिलेला आहे. आतून थोडा घेतलेला आहे. इथं रिंकल्स येऊ नये म्हणून थोडंसं आतून घ्या, म्हणजे जेणेकरून इथलं फिटिंग असतं ना मुंड्याचं ते परफेक्ट बसेल आणि अजिबात चुन्या किंवा फुगा येणार नाही. त्यासाठी आपल्याला ह्या ट्रिक्स सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि बघू शकता आता हा मुंड्याचा आकार मी आतून दिलेला आहे. त्याच्यानंतर गळ्याचा आकार मी 6 इंचावरती दिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे मी 1 इंच कट करून घेतलेला आहे इथून, आणि ह्या साईडला पण मी 1 इंच घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण इथं टक्स घेतो ना त्यावेळेस आपलं कापड इथं जातं आणि इथं आपलं कमरेला कमी पडतं, त्यासाठी इकडे 1 इंच इकडे 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर काय करायचं, असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. एक तर तुम्ही इथे मध्ये पण देऊ शकता किंवा साईडला पण तुम्ही शेप देऊ शकता. आणि जर समजा तुम्हाला हा तर खूप सुंदर पफ येतो, पण जर समजा तुम्हाला अजून पफ हवा असेल तर ह्या साईडला पण तुम्हाला 1/2 इंच जरी तुम्ही टक्स घेतला तरी सुद्धा खूप सुंदर आपला पफ येतो. म्हणजे हा जरी टक्स तुम्हाला एकच चालत असेल तरी घेऊ शकता, आणि जर एक्स्ट्रा पफ हवा असेल तर तुम्ही हा पण टक्स घेऊ शकता, जेणेकरून हा आपला मधला जो पफ आहे ना खूप सुंदर असा येतो आणि फुगीर आणि परफेक्ट आपला ब्लाऊज बसतो. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर बघू शकता ह्या अशा पद्धतीनं तर इकडून असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे. फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार आपल्याला या पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा झाला आपला प्रिन्सेस कट. आणि काय करायचंय, तुम्ही असं धरायचंय आपल्याला शिलाई करताना, आणि इथे जास्त घ्यायचंय आणि इथं कमी 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 करत यायचंय. तर बघू शकता बॅक साईडला असा आपला पफ सुंदर येणार आहे. तर तुम्ही टक्स घ्याल ना तेव्हा लक्षात येईल तुम्हाला इथे जास्त घ्यायचं आणि इथं कमी कमी करत येईल. 1/2 इंच इथं टक्स घ्यायचंय. खूप सुंदर पफ येतो, ह्याला काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. किचकट अजिबात पद्धत नाही, खूप सोपी खूप छान पद्धत आहे. या पद्धतीनं जर तुम्ही प्रिन्स कट कराल तर खूप परफेक्ट बसणार आहे. तुमचा सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा कस्टमरचे जरी तुमच्याकडे ब्लाऊज येत असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. त्यामुळे काय होणार, तुमचा वेळही खूप वाचणार आहे, पफही खूप सुंदर येणार आहे. आणि जी काही किचकट पद्धत आहे ना त्यामुळे तुमचा जो गोंधळ होतो ना तो पण तुमचा होणार नाही. कारण मी कस्टमरचे ब्लाऊज ह्याच पद्धतीनं शिवते, खूप फिटिंग छान बसतं, कस्टमर अगदी खुश होतात आणि त्यांना अशा पद्धतीचा प्रिन्स कट नक्की आवडतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, घालून बघा आणि नंतर मला कमेंट करा मैत्रिणींना. 100% मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला.
त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता भाई उंची आपल्याला घ्यायची आहे, तर त्यासाठी आपल्याला डबल कापड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं 4 पदर आपले येतात. त्याच्यानंतर आपली भाई उंची घ्यायची आपल्याला 6 आहे, 7 इंच भाई उंची घ्यायची आहे. त्याच्यानंतर जो आपला घेर आहे ना, तर बघू शकता 6 आहे, 7 इंच मी घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे. त्याच्यात नंतर 9 इंच आपलं पूर्ण मुंड्याचा घेर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला आतल्या साईडला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर आपला जो ह्याचा घेर आहे ना, दंड घेर, तो 6 इंच आहे. त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे आणि परत ह्या 2 इंच आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. परत ह्या 2 इंच आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. तर इथे 1 इंच घ्यायचं आहे, इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असा आकार काढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, उंची घेतलेली आहे मी 7 इंच. त्याच्यानंतर इथून घेतलेला आहे मी 3.5 इंच. इथून दंडघेर घेतलेला आहे 6 इंच. 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथून 1 इंच घेतलेला आहे. परत ह्या 2 पॉईंटचा हा मध्य केलेला आहे. परत ह्या 2 पॉईंटचा मध्य केलेला आहे. इथून 1 इंच घेतलेला आहे. इथून अर्धा इंच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला भाईचं पण कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपल्या पण मुंड्याचा कट आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघू शकता त्या पद्धतीने आपल्या भाईचं कटिंग पण झालेलं आहे. तर आता पूर्ण व्यवस्थित तुम्हाला सगळं दाखवते. तर हे बघू शकता, हा झालेला आहे पाठीमागचा भाग. तर पाठीमागचा भाग पुढच्या भागावर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित जसं आहे तसं. इथं 1 इंच वाढून घ्यायचं, त्या साईडला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि हा बघा, हे भाईचं कटिंग झालेलं आहे. आणि जो काही भाग राहतो तो फ्रंट साईडची पट्टी, कंबर पट्टी, हुकलूक पट्टी त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे, गोटपट्टीसाठी आपल्याला वापरायचं आहे. तर ह्या पद्धतीनं आपलं राहिलेल्या कापडाचा आपण वापर करायचा आहे. तर मैत्रिणींनो, खूप सोप्या, खूप छान पद्धतीनं ही युनिक आणि नवीन पद्धत आहे. त्यामुळं काय होणार आहे, नवीन शिकणाऱ्यांना तर प्रिन्स कट जर अवघड पद्धतीनं दाखवलं तर काय होतं की त्यांना प्रिन्सेस कटचं कटिंग करावंसं वाटत नाही. ही सोबर खूप सुंदर पद्धत आहे आणि अगदी तुम्ही 5 मिनिटात ह्या ब्लाऊजचं कटिंग करून तुम्ही स्टिचिंग पण फार फास्ट करू शकता. तर मैत्रिणींनो, ही जी आयडिया आहे ना, ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. एखादी छानशी कमेंट नक्की करत जावा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडतात. तर आणि कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, कशा पद्धतीचं मी कटिंग करावं असं तुम्हाला आवडतंय तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.